नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पोलीस पाटील पदभरती जी आहे, ती जाहीर झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस येत होते, की "सर याची तारीख नेमकी कधी आहे? पेपर कधी होणार आहे?" तर मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुमचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आता हा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, की बिंदू नामावलीची प्रक्रिया, त्यानंतर मग तुमचं गावनिहाय आरक्षण आणि मग त्यानंतर त्या गावनिहाय आरक्षणावरती येणारा आक्षेप आणि तो आक्षेप विचारात घेतल्यानंतर तुमच्या परीक्षेचं टाईम टेबल या ठिकाणी जाहीर होणार आहे. तर या ठिकाणी बघा 13/8/2026 ला तुमची जी बिंदू नामावली आहे, ती बिंदू नामावली कंप्लीट झालेली आहे. आता तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये पद आहे किंवा नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. काय म्हटलेलं आहे बघा, हे बिंदू नामावली किंवा तुमच्या तालुक्याची पदं बघण्याच्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्सजवळ जे हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटन दाबायला विसरू नका. आणि त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे, ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर बघा काय म्हणलेलं आहे, की ज्या अर्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पदे रिक्त पदे भरण्याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम आखून भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी यांना निर्देशित केले होते. त्यानुसार सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत बिंदू नामावली माननीय विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत पडताळणी केली असल्याचे या कार्यालयास कळवले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील प्रमाणे तालुकानिहाय पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. आता ही पदं आपल्याला कोणकोणती आहेत किंवा कोणत्या तालुक्यामध्ये किती पदं आहेत हे आपल्याला बघायचं आहे. या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या तालुक्यामध्ये तुमची पदं आहेत किंवा नाही हे तुमच्या लक्षात येणार आहे. तर बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितले, तर हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणता उपविभाग आहे? तर सिल्लोड. सिल्लोडमध्ये बघा तालुका सिल्लोड आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण रिक्त पदे जी आहेत ती 50 आहेत. म्हणजे 123 मंजूर होती. त्यातली 73 पोलीस पाटील पदं सध्या कार्यरत आहेत. रिक्त किती आहेत? 50. त्यानंतर सोयगावचं बघा 72 पोलीस पाटील पदं मंजूर आहेत. आता लक्षात ठेवा इथं मंजूर पदं दिलेली आहेत. इथे तुमची पोलीस पाटील कार्यरत पदं दिलेली आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुमची रिक्त पदं देण्यात आलेली आहेत. म्हणजे इथं किती रिक्त पदं आहेत? तर इथं 33 पदं रिक्त आहेत सोयगाव तालुक्यासाठी. आणि एकूण जर तुम्ही बघितलं, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा, त्या तालुक्यामध्ये किती आहेत? तर या ठिकाणी 80 आहेत. आणि हे जर दोन्ही बघितलं, म्हणजे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यामध्ये एकूण जर रिक्त पदं बघितली या 2 तालुक्यामध्ये, तर ती किती आहेत? ती आहेत 83. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये 80 पदं रिक्त आहेत. त्यानंतर बघा पैठण तालुका आहे. पैठण तालुक्यामध्ये एकूण 76 पदं रिक्त आहेत. फुलंब्री तालुक्यामध्ये एकूण किती पदं आहेत? तर 31 पदं रिक्त आहेत. म्हणजे पैठण आणि फुलंब्री या 2 तालुक्यामध्ये एकूण पदं किती रिक्त आहेत? तर 107 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, तर कन्नड तालुका आहे. या कन्नड तालुक्यामध्ये बघा कन्नड उपविभाग आहे. या कन्नड उपविभागामध्ये कन्नड तालुक्यात किती पदं रिक्त आहेत? तर 102 पदं रिक्त आहेत. खुलताबाद तालुक्यामध्ये किती रिक्त आहेत? तर 24 रिक्त आहेत. जर एकूण तुम्ही कन्नड या उपविभागामध्ये म्हणजे उपविभागामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढ्यानुसार दिलेलं आहे. तिथं वरती सुद्धा तुम्ही बघितलं तर बघा, छत्रपती संभाजीनगरचा जो जिल्हा आहे याच्यामध्ये सिल्लोड उपविभाग आहे. याच्यामध्ये एकूण 83 पदं रिक्त आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर उपविभाग आहे याच्यामध्ये 80 पदं रिक्त आहेत आणि पैठण फुलंब्री उपविभाग आहे त्याच्यामध्ये 107 पदं रिक्त आहेत. तसंच इथं जर बघितलं तर कन्नड विभागामध्ये 126 पदं या ठिकाणी तुम्हाला रिक्त असतानाची दिसून येतील. त्यानंतर बघा वैजापूर उपविभाग याच्यामध्ये वैजापूर तालुका येतो, गंगापूर तालुका येतो. तर वैजापूर तालुक्यामध्ये 101 पदं रिक्त आहेत आणि गंगापूरमध्ये 94 पदं रिक्त आहेत. तर अशा पद्धतीनं वैजापूर जो उपविभाग आहे याच्यामध्ये एकूण 195 पदं रिक्त आहेत आणि या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, तर संपूर्ण या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टोटल 591 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. म्हणजे 1245 पोलीस पाटील पदं या ठिकाणी या जिल्ह्याला मंजूर आहेत. त्यापैकी 654 पोलीस पाटील पद या ठिकाणी कार्यरत आहेत आणि उरलेले जे 591 आहेत, ते 591 या ठिकाणी तुमची कार्यरत पदं आहेत. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. अशा पद्धतीनं आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा, हे आपण बघितलं की 591 पदं या ठिकाणी
टोटल तुमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 591 पदं रिक्त आहेत. आता काय म्हणलेलं आहे बघा, दिनांक 17/8/2026 ते 24/8/2026 गावनिहाय, प्रवर्गनिहाय लोकसंख्या निश्चित करणे. ही तारीख तुम्हाला किती दिलेली आहे, की आता 17 तारखेपासून 24 तारखेपर्यंत काय होणार आहे, तुमचं गावनिहाय लोकसंख्या जी आहे ती निश्चित केली जाणार आहे. तुमच्या गावामध्ये कोणत्या प्रवर्गाची संख्या जास्त आहे, हे पहिले विचारात घेतले जाणार आहे. आणि त्यानंतर मग 27/8/2026 ते 4/9/2026 म्हणजे 4 सप्टेंबर 2026 मध्ये तुमचं गावनिहाय आरक्षण जाहीर होणार आहे. म्हणजे 27 तारखेपासून बघा, 27 येणाऱ्या 27 तारखेपासून ते पुढच्या महिन्यातल्या 4 तारखेपर्यंत काय होणार आहे, गावनिहाय आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे तुमच्या गावामध्ये कोणत्या प्रवर्गाला जागा रिक्त आहे, ते तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. पण कधी समजणार आहे, तर 27 तारखेला ते समजणार आहे, 4 तारखेपर्यंत. आणि मग तुमच्या गावामध्ये एकदा का प्रवर्गाचं आरक्षण लागू झालं, की तुम्हाला जर त्याच्यावरती काही आक्षेप मागवायचा असेल, समजा तुमच्या गावामध्ये त्या कास्टचे लोक नसतील किंवा अजून काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. परंतु तशा पद्धतीचे जर काही आक्षेप असतील, तर ते तुम्हाला आक्षेप 11 तारखेला मागवायचे आहेत. म्हणजे 11 तारीख दिली जाणार आहे तुम्हाला. 4 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी आक्षेप नोंदवायचा आहे. आणि आक्षेप नोंदवल्याच्या नंतर मात्र काय होईल, 18 तारखेला हा जो आक्षेप आहे तुम्ही घेतलेला, याच्यावरती निर्णय दिला जाईल आणि मग अंतिम आरक्षण या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहे आणि त्याच प्रवर्गावरती मात्र काय होणार आहे, तुमच्या गावच्या पोलीस पाटलाची निवड होणार आहे. म्हणजे आता ही बिंदू नामावलीचा पहिला या ठिकाणी टप्पा पार पडलेला आहे. आता दुसरा टप्पा काय आहे, की तुमचे गावनिहाय लोकसंख्या निश्चित करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, की तुमचं जे गावनिहाय आरक्षण आहे ते जाहीर होणार आहे, तिसरा टप्पा. आणि 4थ्या टप्प्यामध्ये आक्षेप असणार आहे आणि 5व्या टप्प्यामध्ये तुम्हाला अंतिम आरक्षण जे आहे ते तुमच्या गावाचं जाहीर होणार आहे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे, की हे पद जे आहे ते आपल्या गावाला रिक्त आहे किंवा नाही आहे. तर आता यातला एक टप्पा झालेला आहे. अजून 4 टप्पे बाकी आहेत. तर लक्षात ठेवा 18/9 म्हणजे 18 सप्टेंबरला तुमचं आरक्षण जाहीर होणार. याचा अर्थ 18 तारखेपासून पुढं 18 तारीख 19 तारखेला तुमचं टाईम टेबल येईल आणि 19 तारखेपासून जर पुढे बघितलं तर 1 महिना म्हणजे 19 ते 20 तारखेच्या दरम्यान 20 ऑक्टोबर या दरम्यान तुमचा पेपर होणार आहे आणि त्या तयारीनेच तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला लागायचं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला आपली बॅच परचेस करायची असेल त्यांनी माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते सांगायला विसरू नका. म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, किती विद्यार्थी तयार करत आहेत, हे तुम्हाला स्वतःला समजणार आहे. मला देखील ते समजणार आहे. त्या पद्धतीने मला तुम्हाला मार्गदर्शन करणं सोपं जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये किती मुलं असणार आहेत, हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. त्यामुळं तुम्हालाही अभ्यास करणं सोपं जाणार आहे. फक्त तुम्ही एक गोष्ट करायची आहे, की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ बघत आहे हे सांगायचं आहे आणि तुम्ही एकदा या व्हिडिओला एक लाईक द्यायचा आहे. लाईक केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त तुमच्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळं आपल्याला प्रिडिक्शन करणं सोपं जाणार आहे. बघा जितका हा व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, तेवढं तुम्हाला स्वतःला कळणार आहे, की आपण कितपत तयारी केली पाहिजे आणि आपल्याला कॉम्पिटिशनला किती मुलं आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, त्यावेळेला तुमच्या गावाच्या मुलांचा डेटा जो आहे, तो माझ्याकडे असतो आणि त्यानुसार मला तुम्हाला मार्गदर्शन करणं सोपं जातं. त्यामुळे तुमचं काम आहे, की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या तालुक्याचं नाव लिहायचं आहे आणि दुसरी गोष्ट या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. निश्चित मित्रांनो, आता तुमची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. अभ्यासाला लागा. काही अडचण आली तर आपण तुमच्यासोबत कायम असणार आहे. आज संध्याकाळी आपण जो जिल्हा विशेषचा भाग 2 आहे पर्यटनाचा, तो या ठिकाणी बघायचा आहे. त्याच्यामधले 100 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. धन्यवाद.